स्वयंपाक झालाय, कुकर झालाय. आता मी तुम्हाला फक्त डाळीला फोडणी आणि भाजीला हाय फोडणी हॅलो, दाखवते. कशी कशा आहात माझी तुम्ही? पद्धत आहे माझ्या ती दाखवते. चॅनलमध्ये तुम्हा बघा सर्वांचे आता चालू स्वागत करूया आहे. स्टार्ट. चला तर मग करूया तेल आपल्या तापलं आपली रोजच्या डाळीला रुटीनला फोडणी दाखवते. सुरुवात. तर मस्तपैकी पहिल्यांदा तेल काय टाकले, करणार आहे बघा तुम्ही. मी डाळ भाताचा कुकर लावून मोहरी घेतला टाकली, आहे. मी आता डाळीला फोडणी देते. जिरं मोहरी जिरे तेल टाकले, टाकले, जिरं मोहरी टाकले, लसूण टाकलं, लसूण टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, कढीपत्ता, टॅमॅटो टॅमॅटो टाकले. मस्तपैकी हलवून घ्यायचं. डाळीला फोडणी देते मी. बघा मस्तपैकी हलवून घेतले, फ्राय करून घेतले थोडंसं. लिंबू संपलाय माझा. लिंबू टाका असला तर आता तुमच्याकडे. त्यात शिजवलेली डाळ टाकणार आहे. पहिले हळद टाकते. हळद हळद टाकूया टाकूया. थोडीशी. हळद टाकली. आता डाळ घोटून घेतलेली ती टाकूया. हलवून घेऊया पहिले. मस्तपैकी हलवून घेतली आहे. डाळीला फोडणी देत आहे पहा मी. बघा माझी पद्धत कशी वाटते तुम्हाला. करून बघा तुम्ही अशी पद्धत. बघा डाळ टाकते. डाळ भातावर शिजवून घेतले मी ही डाळ कुकरला. जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढं पाणी टाका. घट्ट जशी पाहिजे तशी आम्हाला जशी लागते तशी मी घट्ट करते. मस्तपैकी झाले. मीठ टाकते चवीनुसार. छानपैकी मीठ टाकले. आता मस्त एक उकळ आला का आपली डाळ तयार. कोथिंबीर टाकूया थोडीशी. मस्त झाली आपली डाळ. छान झाली, घट्ट झाले एकदम मस्तपैकी. आता त्याला एक उकळी आली का माझी डाळ तयार. कशी वाटली माझी डाळीची फोडणी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कसं वाटलं माझं रुटीन ते मला कमेंटमध्ये सांगा. मटारची भाजी तर मग कशी वाटली डाळ तुम्हाला. तर मग तुम्हाला आता डाळ झाल्यानंतर मटारची सुकी भाजी करून दाखवणार आहे. टिफिनसाठी करू शकता तुम्ही मटारची सुकी भाजी. बघा तेल टाकले मी, लसूण घेतला, टॅमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली. कशी फोडणी देते मी. जिरं टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, लसूण टाकूया थोडासा. मस्त चव येते. तुम्ही पण टाकून बघा. लसूण थोडा ठेचून टाकते. कढीपत्ता मस्तपैकी ठेचलेला लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, मस्त लसूण कढीपत्त्याची फोडणी, जिरं मोहरीची फोडणी द्यायची. मस्तपैकी अशी हलवायची, जराशी मस्त फ्राय होऊन द्यायचा छानपैकी. जरा लसूण तांबूस झाला का कच्चेपणाचा वास येत नाही. थोडासा फ्राय झाला का आपण त्यात मसाले टाकूया मस्तपैकी. कशी वाटली माझी भाजी मटारची मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता टॅमॅटो टाकलेत मी, ते फ्राय करून घेते थोडेसे. मस्तपैकी फ्राय केले. तुम्ही अशी टिफिनसाठी अशी भाजी करून देऊ शकता. मी हे मटार थोडेसे शिजवून घेतले. डाळ भातावर लावले होते कुकरला. थोडेसे वाफवून घेतलेले आहेत, त्यामुळे भाजी पटकन होते. हळद टाकली, लाल तिखट, मस्त तिखट टाकलं. घरचं लाल तिखट आहे मी बनवलेलं. जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही मसाला टाकू शकता. मी आमच्याप्रमाणे टाकला आहे. आम्हाला तिखट लागते भाजी, त्या प्रमाणात मी टाकलं आहे. मस्त हलवून घेतला आहे. मस्त मसाला फ्राय करून घेतला आहे मस्तपैकी. बघा कशी वाटली माझी भाजी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अशी करून बघा टिफिनसाठी. साधी सोपी मटार शिजवून घेतलेले आहेत मी हे, त्यामुळे आपला वेळही वाचतो, भाजीही लवकर होते. कशी वाटली माझी भाजी तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मटार मी शिजवून घेतली. मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे. सुकी भाजी टिफिनसाठी तयार झाली आहे. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत तोंडी लावायला पण छान आहे ही भाजी. मीठ टाकले चवीनुसार. मस्तपैकी छान मटारची
काही टाकले ओले नाही. मटार आणले होते, शेंगा त्याचे मटार आहेत असं हे. करून बघा. साधी सिंपल हळद थोडेसे मी वाफून घेतले, त्यामुळे भाजी पटकन होते, टिफिन वेळही साठी तुम्ही वाचतो, देऊ शकता. आपला गॅसही भाजीवर वाचतो, बसता डाळ पण भातासोबत पटकन होऊ वाफून पण शकते, वेळ नाही निघतात. लागत. एका कामामध्ये 2-3 कामं होतात कुकरमध्ये. त्यामुळे मी नेहमी कडधान्य म्हणा अशा वस्तू वाफून घेते डाळ भातासोबत. आपली डाळही तयार आहे, आपला भातही तयार आहे आणि ह्या चपात्या तर माझ्या सकाळीच होतात. कोणी कोणी चहाबरोबर चपाती खातं, त्यामुळे माझ्या चपात्या रेडी असतात. या मंडळी तुम्ही पण जेवायला. कसं वाटलं